भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे। विधिमंडळ गटनेतेपदी फडणवीसांच्या निवडीने तेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झालं होतं, पण मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्त्यात होतं। पण अखेरीस फडणवीसांच्या नावाची घोषणा झाली आहे। बघूया। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। गेल्या 12 दिवसांपासून भाजप कार्यकर्ते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज होता। देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली होती। दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं, पण फडणवीसांचं नाव जाहीर झालं नव्हतं। मंगळवारी दिल्लीतून विजय रुपानी आणि निर्मला सीतारामन हे दोघे मुंबईमध्ये आले। विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आमदारांची बैठक झाली। या बैठकीत आलेले सर्व भाजप आमदार फेटे बांधून आले होते। चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळ गटनेते करावे असा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावाला पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिलं। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला, ज्याला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो। आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। प्रस्ताव मांडल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये देवाभाऊंचा जय जयकार झाला। सर्व आमदारांनी एक जल्लोष केला। पक्ष निरीक्षक विजय रुपाणींनी फडणवीस यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली। और कोई प्रस्ताव है? पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन हैचा नारा देवेंद्र फडणवीसांनी दिला। की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली। देवेंद्र फडणवीस महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं। फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत। फडणवीसांच्या नव्या कार्यकाळात फडणवीस महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।
ओम देशमुख सह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.